नमस्कार. मराठी चित्रपटसृष्टीतून एक अस्वस्थ करणारी आणि विचार करायला भाग पाडणारी गोष्ट समोर आली आहे. सैराटमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू आता स्वतःच्या संघर्षाबद्दल उघडपणे बोलली आहे आणि तिच्या या वक्तव्यानं अनेकांना धक्का बसलाय. आपण सगळे सैराट पाहिलाय. त्या चित्रपटानंतर रिंकू राजगुरू एका रात्रीत स्टार झाली. तिचं नाव प्रत्येकाच्या तोंडावर आलं. पण या चमकदार यशामागे एक वेगळं वास्तव दडलं होतं. हे आता स्वतः रिंकूनं स्पष्ट केलंय. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. रिंकू राजगुरूनं एका मुलाखतीत सांगितलं की लोकांना असं वाटतं की सैराटनंतर तिच्यासाठी सगळं खूप सोपं झालं असेल, पण तसं अजिबात झालं नाही. हे ती स्पष्टपणे सांगते. ती सांगते की इंडस्ट्रीमध्ये काम मिळवणं अजूनही खूप कठीण आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीच्या बाहेरून येता, कोणतीही बॅकग्राऊंड नसते, तेव्हा संघर्ष अधिक वाढतो. रिंकूनं सांगितलं की तिला अनेक वेळा ऑडिशन्स द्यावे लागले, अनेक वेळा नकार मिळाले आणि अनेक वेळा अशी परिस्थिती आली की संधी असूनही ती मिळाली नाही. ही गोष्ट ऐकताना आश्चर्य वाटतं, कारण सैराटसारखा मोठा हिट चित्रपट दिल्यानंतरही एक अभिनेत्रीला पुन्हा पुन्हा स्वतःला सिद्ध करावं लागतं. हे वास्तव आहे. रिंकू राजगुरू स्पष्ट सांगते की फक्त टॅलेंट असणं पुरेसं नसतं, त्यासोबत संयम, सातत्य आणि खूप मेहनत लागते आणि त्याशिवाय इंडस्ट्रीमध्ये टिकणं कठीण आहे. ती असंही सांगते की सोशल मीडियावर जे दिसतं ते पूर्ण सत्य नसतं. बाहेरून सगळं ग्लॅमरस दिसतं पण आतून संघर्ष खूप मोठा असतो. रिंकू म्हणते की ती फक्त प्रसिद्धीसाठी काम करत नाही. ती प्रत्येक प्रोजेक्ट निवडताना खूप विचार करते. चांगली कथा, वेगळी भूमिका आणि काहीतरी नवीन करण्याची संधी हे तिच्यासाठी महत्त्वाचं आहे. आजही ती स्वतःला सतत सुधारण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक कामातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करते. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेक लोक तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत आहेत, कारण ती जे सांगतेय ते अनेक नवोदित कलाकारांचं वास्तव आहे. काही लोक असंही म्हणत आहेत की मराठी इंडस्ट्रीमध्ये नव्या कलाकारांसाठी अजूनही अनेक अडचणी आहेत आणि त्या समोर येणं गरजेचं आहे. पण रिंकू राजगुरूनं जे सांगितलंय ते एक वास्तव आहे आणि त्या वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, यश मिळाल्यानंतरही संघर्ष संपत नाही, उलट तो वेगळ्या स्वरूपात सुरू राहतो. आज रिंकू राजगुरू ज्या ठिकाणी आहे तिथे पोहोचण्यासाठी तिनं खूप मेहनत घेतली आहे आणि अजूनही ती मेहनत सुरूच आहे. आता तुम्हाला काय वाटतं? मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नव्या कलाकारांसाठी परिस्थिती खरंच इतकी कठीण आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच खऱ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.